आता तुम्ही सांगतात माझ्यासारख्या माणसं माझ्या एक कागद आहे बघा पेटीवर जिगर जिगर लागते ती फिगर पाहिजेच नाही लक्षात घ्या. आतापर्यंत संपूर्ण आयुष्यात कधी मी वही घेऊन भजन नाही केलं. कारण एक लक्षात घ्या, तुम्हाला पण सांगतो बसलेल्यांना, आपला विश्वास हा आपल्या देवावर असणं गरजेचं आहे. ज्याचा देवावर विश्वास आहे ना त्याला कसली काळजी करायची गरज नाही. मी खरं सांगतो माझ्याकडे एकही कागद दिलेला नाही, मी यांचे पॉइंट ऑफ व्ह्यू घेतलेले नाही, गरजच नाही. कारण तो वरचा पाठीमागे आहे आणि आजच मला वाटतं पांडुरंगाची मूर्तीच्या कृतीमा बसवले बरोबर आहे ना. एकदा पांडुरंगाच्या चरणी तुम्हा सर्वांना आयु आरोग्य देव अशी प्रार्थना करतो सुरुवातीला. बाकी बुवांनी बाकी सगळे व्हॉट्सअपचे सगळे जोक सांगायला संपलेले असते. काय सारखे आय लव्ह यू ती मिशी खरी आहे ना. म्हणजे बापरे भजन चालू झाल्यापासून तू माझ्या माता भगिनीवर घसरलो. म्हणता 20-22 वर्षाच्या मुलींनी म्हणता शिकलाच नाही तरी चाला, भांडी नाही घातलं तरी चाला, मग तू जाताना भांडी घासू सासरवाडी त्यांच्या. अरे बोलायला शिकायला बोलणं 2 वर्ष लागतात मॅक्झिमम आजच्या तारखेत. पण काय बोलावं, कसं बोलावं आणि कुठे बोलावं हे शिकण्यासाठी संपूर्ण आयुष्य वाया घालावं लागतं. बघ लिव 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 एखादी शाही संपली तर माझ्याकडे प्रेम नाही काही सांगतो. बाकी गोवाने अतिशय सुंदर मनोरंजन चांगलं केलंय, त्याच्यामध्ये वाढणार त्याच्यासाठी ते मागा मी जोडी घेतलेलं. कारण एकाने मनोरंजन करावं आणि एकाने थोडंसं अध्यात्म करावं, बरोबर की नाही. पण रामाबद्दल काय सांगलं, रामांचा जन्म झाला तर पालवी फुटली, बाळकृष्णाचा जन्म झाला पाणी स्पर्श करता धावलं. रावणाचा जन्म झाला म्हणतो रक्ताचा पाऊस पडला आणि माझा जन्म झाला भर पावसाचा पाऊस गेलो. काय भल्या माणसा असा ते. पण माझा जन्म झाला डिसेंबर मध्ये, आता डिसेंबर मध्ये पावसाळ्याचे पाऊस पडलेले आहे. आधी अभ्यास तरी करा. माझा जन्म तारीख आहे माझी 29 डिसेंबर 1973 माझी जन्म तारीख आहे. आता डिसेंबर महिन्यात तेव्हा पाऊस पडत नाही होतो बाबा. काय हो फेकायचा काय तरी आपला. पण राम बघा, राम हा आमच्या सर्वांमध्ये आहे. राम हा तुम्ही स्वतः अभ्यास करा. गणित सांगतो तुम्हाला, यांनी बरंच गणित सांगले, मी तुमचा गणित वेगळा सांगतो. तुमचं जे पण नाव आहे, तुमचं नाव आहे समजा आमच्या रोशनीताई, रोशनी 3 अक्षराचं नाव ताई बरोबर. नाम को चतुर्गुणे 4 ने गुणा त्याला 4 तरी झाले किती 12. पंचतत्व मिले किती झाले 5 मिळवल्यावर 12 आणि 5 झाले किती 17. द्विगुण करने का काम डबल करा 34. 8 से भाग लो नीचे बचे सो राम. 8 ने भागा 34 ला 8 चौक 32. खाली किती उरली 2. ही 2 म्हणजे रा आणि म. राम हा राम आमच्या कोणाचंही तुमचं कोणाचंही नाव घ्या तुमच्या नावात सापडणार. हे अध्यात्म आहे आणि हे भजन आहे. बुवा तुम्ही भजन सुरू केलं पहिली ढोलकी लावल्याने महेंद्र आणि मेरा पिया घर आया गाणं वाजवले नाही. मेरा पिया घर आया. अरे भजनाची सुरुवात हरिनामाने व्हायला पाहिजे. बुवा मी किती मिनिटात भजनचा संपवलं रूपाच्या अभंगात. कारण ही बतावणी आहे ना, ही भजनामध्ये लोणच्या एवढी असायला पाहिजे. हे भात करून खातो बरं. आमचे संचालन करणं तुमचं नाव काय साहेब, नाव काय साहेबांचं नाव सांगा तुम्हाला माहिती. इंग्रज आहे. एकदा जोरदार काळा त्यांच्यासाठी वाजवा. कारण आम्ही दोन्ही बुवांपेक्षा त्यांच्या आवाजामध्ये जो बेस आहे ना तो अमिताभ बच्चन सारख्या कलाकाराच्या आवाजात आहे. आणि अतिशय सुंदर संचालन. आणि कारण काय सांगतो ते न बघता बोलतायत, त्यांना काय बघूची गरज नाही. कारण ते माझ्या पार्टीतले असेल न बघून बोलण्याला. त्याचबरोबर आमचे पवारदादा आज या ठिकाणी आहेत बघा. काय तर संस्कृती गरजेची आहे. ज्याच्या घरात संस्कृती चांगली त्याच्या घरात संस्कार चांगले. ज्याच्या घरात संस्कार चांगले त्याच्या घरात संतती चांगली. ज्याच्या घरात संतती चांगली त्याच्या घरातच सुख आणि समाधान असतं. लक्षात घ्या. म्हणून आपल्या मुलांवरती आपण चांगले संस्कार घालणं गरजेचं आहे. तर ती
पुढे जाऊन आपले पुढे पताका हे करणार. आज आमच्या ताई बसल्यात बघा, रोशनी ताई. तसे बघा काय सांगतात, महिलांसाठी सगळे ऍड आणि आमका काय म्हणतात, ईज गार्ड लगाव आणि उजली बघा. अरे ही जागा सांगायची बुवा. पण मला एक आध्यात्मिक कारण सांगतो तुम्हाला. त्यांनी जे सांगितले ना त्याच्यावर मी परमार्थ सांगणार आणि ही प्रदीप सावंत बुवांची खासियत आहे, लक्षात घ्या. मला एक सांगा, विद्या कोणाकडे आहे? खैच्या देवीकडे विद्या? सरस्वतीकडे. पैसा अडको कोणाकडे आहे? लक्ष्मीकडे. आणि ताकद कोणाकडे आहे? दुर्गे मातेकडे. आमच्याकडे काय आहे? आम्ही बैल. कारण शंकराचं वाहन काय आहे? नंदी बैल. आणि आई पार्वतीचं वाहन काय आहे? काय ताकद हा नंदी बैलाची. काय सांगायचं नाही मुलांना. आणि खरंच आज सर्वप्रथम तुम्हाला मी सर्व महिलांना या मार्गशीर्ष महिन्याच्या सर्वप्रथम तुम्हाला मी लाखनात शुभेच्छा देतो. कारण हे आमचं अध्यात्म आहे, हे परमार्थ आहे. परमार्थ साधून संसार करणं हे आम्हाला भजनी बुवांचा पहिलं आद्य कर्तव्य आहे. होय, आता अडे बघ काय लिहितो, किती वया झाल्या आतापर्यंत बुवा? तसा नाही, पण सुरुवात माझ्या गजराच्या गाण्याची सुरुवात मी रामाच्या गाण्यापासूनच करणार आणि पुढे अजून तिचा काढता त्याची. पण त्यांना वाईट वाटत असं काय बोलणार नाही. मेरी झोपड़ी के थोड़ा इतको वाढवा.
आज या ठिकाणी बघा रानवडे साहेब, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ही जी खुर्ची आहे ना, ही नारदाची खुर्ची आहे. त्या खुर्चीवरून कोणी खोटं बोलू नये, बरोबर की नाही? आणि मी आज खोटं नाही बोलत, खरी गोष्ट सांगतो. जर तुमच्या मागे ही एवढी जर जनता असेल आज जी बसली आहे, एवढे कार्यकर्ते, तर 100% यावर्षी तुम्ही पालिकेत बसणार आहे, 100%. त्याचबरोबर रोशनीताईंसाठी एक गोष्ट सांगेन, कोणी ऑब्झर्व केली नाही केली आय डोंट नो. आईवरून सांगितलं यांनी. आज माझी आई नाही आहे, पण माझं नाव काय आहे, प्रदीप साधना सदाशिव सावंत. जरी माझी आई गेली तरी तिचं नाव मी मरेपर्यंत माझ्यासोबत राहणार आहे, लक्षात घ्या. मगाशी ताई आल्या होत्या इथे, आईच आल्या होत्या पवारसाहेबांच्या. तर तुम्ही बघितलं असेल की त्यांनी खाली वाकून त्यांच्या पायाला स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. एकदा जोरदार वेळ त्यांच्यावर घेऊन जातो, कारण हे संस्कार आणि हे आशीर्वादच आपल्याला मोठं करत असतात. बुवा मै बडा नाही. आता ही ढोलकी वाजवते बघा, ढोलकी. ही ढोलकी म्हणजे कोणाच्या चामड्यापासून बनते, बकरीच्या. आता ही बकरी आयुष्यभर म्या 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 म्हणजे मै करते, आणि ती मेली की तिचं चामडं काढून त्या ढोलकीला लावतात, मग ती बोलते तू तू तू. जिवंतपणे तूच नाही बोलत, जिवंतपणे मीच बोलते ती. आणि खरं बघा, हे पकवाज वाजवणारे जेवढे आहेत, आमचा आकाश पण खूप मोठा कलाकार आहे तो आकाश. एकदा जोरदार काळ आकाशासाठी होऊन जाऊ. पण एक गोष्ट सांगायची काय माहिती का, हे पकवाचे हे श्रेष्ठ आमच्यापेक्षा. इथे जर कोण पकवाचे असतील त्यांनी पण ऐका, मेलेल्या जनावराच्या चामड्यापासून, मेलेल्या जनावरच्या चामड्यापासून जे वाद्य बनतं, त्या वाद्यातून या भजनाला जिवंतपणा देतात, ते आमचे पकवाय. एकदा जोरदार काळ यांना वंचा घेऊन जाऊ. आमचं काय नाही, आम्ही शून्य आहोत, आम्ही दोन्ही बुवा. हे नसतील तर आमची किंमत शून्य, बिग झिरो म्हणायला हरकत नाही. बघा यांनी सांगितलं नाही, हे काय विचारतात खायच्या शाळेत जातं, तुमची अपेक्षा काय होती? राज साहेबांनी जो अजेंडा हातात घेतला मराठी वाण्याचा, त्याचं मर्म तुम्हाला माहिती आहे का, सांगा मला. एवढी वर्ष भजन केलं ना, त्याचं मर्म तुम्हाला माहिती आहे का, की मराठीसाठीच राजसाहेब हट्ट का धरून आहेत? त्याचं परमार्थ कारण सांगतो तुम्हाला. मराठी इंग्रजी भाषा घ्या, इंग्रजी भाषा. ए फॉर बी फॉर सी फॉर कॅट आणि डी फॉर डॉग आणि झेड फॉर झेब्रा. म्हणजे ही इंग्रजी भाषा ए पासून सुरू होते आणि म्हणजे ऍपलला फळाला सुरू होते आणि जनावराकडे जाऊन संपते. पण मराठी भाषा बघा आमची कशी आहे, ती अ पासून सुरू होते, अ पासून सुरू होते आणि ज्ञेला जाऊन संपते. म्हणजे अज्ञानाला सुरू होते आणि ज्ञानाला नेऊन सोडते, ही आमची मराठी भाषा. आणि हा मराठी भाषेचा बाणा आज आमचे राजसाहेब जपतायत, लक्षात घ्या. आणि एकदा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत जाऊ दे, अगदी मनापासून सांगतो तुम्हाला. कारण आम्हाला वाली नाही पुढे. मी सरळ सांगितलं, मी या गोष्टीवर खोटं बोलू शकत नाही. मराठ्यांना वाली आता रवलेलो नाही. प्रामाणिक पदामध्ये आहे बुवा म्हणून मी कुठल्या पक्षाला नाही, पण एक बुवा म्हणून माझं एक वैयक्तिक मत आहे की यावेळेस तुम्ही विचार करून वोट द्या. ते निलेश आईला नाही बसायचे ते जाऊन वोट त्याच्यामध्ये काहीतरी मांडता बघायचं लोकांना. एवढी पब्लिक जमलंय, यांना काहीतरी घरी त्यांना घेऊन जायला पाहिजे, नाही तर रातभर केला आणि डोक्यातच नाही गेला. काय माहिती ह्या तुमच्या डोक्यात जाता की नाही माहिती नाही. तर ते वर असे बांधून द्या, मी बोलतोय दोन तरी जायत काय समजला. तर ह्या गोष्टी जपणारे आमचे राजसाहेब आहेत, लक्षात घ्या. चला, पण हे फॅशनचं सांगतात आहे. काय झालं, हे जे केस वाढले कसे, अजून वाढले असते, थोडे कमी राहिले. किती माहिती, हे हेड अँड शोल्डर हा शॅम्पू वापरतात. एकदा मोरियात गेले, हेड अँड शोल्डर आणल्याने चांगले लावल्याने शॅम्पू आणि बसले, हाऊस गेली म्हणतात. अजून बाहेर कसं गेलो नाही तुला, जाऊन बघतात हे डोक्यात लावलेले आणि खांद्यात लावल्याने शॅम्पू. तर हाऊस म्हणता अरे मेल्या, तो शॅम्पू असं काय लावलं म्हणजे तुका काय माहिती, त्याच्यात लिहिलेलं हेड अँड शोल्डर. हा, हे तयार करू लागतं, हे वाचून नाही आम्हाला. काय गावात गेलो, गावात लय मोठे बडा सांगायची सवय. गावात गेलो म्हटलं बुवा इले बुवा मोठे बुवा सम्राट बुवाचं.
हे मुंबईचे बुवा म्हणजे लय इंग्रजीमध्ये एकदम एक्सपर्ट. पायीचं वितरण चालू होतं. हेंका बोललो नाही, ओ जनार्दन बुवा जरा वर या, अरे यावं अरे यावं. हे गेले तर हेंका विचारल्याने तुम्ही जरा इंग्रजीमध्ये जरा बोलचाल काय म्हणजे होईतात. म्हणजे आम्ही कोकाटे क्लास केलेलो असेल, कोकाटे इंग्लिश का क्लास पहिलं विद्यार्थी. हे गेले आणि हेंका सांगले की बाबा तो थंय प्रदीप उभा म्हणजे मी होते थंय आपलं बिचारो गरीब गेले बघू बारी होते तो घरी गेला तर त्यांचा आमका सत्कार करूचा तर त्यांना जरा इंग्रजीमध्ये हकडे बोललो. हे गेले होय तर सोपे आहे घेतली नाही. हे प्रदीप कम हिअर. प्रदीप उठलो इलो मी इले माझा सत्कार केल्याने आता हेंका सांगितले आता त्यांना सांग आता जाओ तुम्ही खाली. ते हेंका जाऊचं कसं इंग्रजीमध्ये माहित नाही पण गुलाम एवढं हुशारा ह्यो प्रदीप जर उभो होतो थंय ह्यो पहिलो जाऊन उभो राहून आणि थंय गेलो आणि तो सांगता त्यांना हे प्रदीप कम हिअर. एवढं गुलाम हुशार काय कैसी लगी लग रही है ना काय बुवा म्हणजे हसमुख बुवा बुवांच्या तुझ्या वाद नाही. पण आज महिला तुम्ही आहे. आज तुम्ही मार्गशीर्ष करताय. मार्गशीर्ष करताना तुम्ही कलशावर नारळ ठेवता. एक मिनिट खूप महत्वाचं आहे जरा ऐकून घ्या. कारण कलशावर नारळ ठेवता त्या नारळावर तुम्ही आणि काय करता फक्त तांब्या घेता पाणी ओतता त्याचा नारळ टोकता ठेवता म्हणजे थोडक्यात ठेवलं ना आणि मग तिची आईचं मुखवटा लावता आणि तिची पूजा करता बरोबर आहे ना. पण आपल्या घरात आपण जो नारळ ठेवतो तो आणि तो तुम्ही ठेवता तो त्या नारळाला हा हातात जो आपण लाल आणि पिवळा धागा बांधतो ना तो धागा त्याला 3 वेळा राऊंड करून मधोमध बांधायचा. हे अध्यात्म सांगतोय आम्ही ही व्हॉट्सअपची गोष्ट नाही तरी सांगतो. तो बांधायचा त्याचं कारण आहे आध्यात्मिक की तो तांब्या म्हणजे पृथ्वी त्या तांब्याच्या आतमध्ये आहे ते पाणी ते सागर समुद्र आणि त्याच्यावर नारळ हा तो म्हणजे नारायण आणि तो दोरा जो आहे दोरा तो म्हणजे लक्ष्मी. लक्षात घ्या. तिला मंगळवारी किंवा रविवारी तो नारळ बदलायचा जेव्हा घरात आम्ही ठेवतो तो आणि तिला वेणी पूजा लावून तिची पूजा करा तुम्ही. बघा तुम्हाला किती फरक पडतो घरामध्ये. कारण चुकीचं करण्यापेक्षा करू नका माझं स्पष्ट मत आहे. आणि हे करा कारण नारायणाचं नाव घेताना पहिलं कोणाचं घेतो आपण लक्ष्मी नारायण म्हणजे जिथे लक्ष्मी थेट नारायण येतो लोक. नारायण येतो कधी फिरत नाही यांच्यासारखं म्हणजे दशावतार हिरो वाटतं की नाही बघा. ए चुपऱ्या तो म्हणता आता चुपऱ्या. ढोलकीचा बाया आणि छाती वाढवा. फॅशन 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 किती फॅशन. आता एक गाणं आलंय बघा. एक काही महिलांसाठी इथे बसलेल्या सगळ्या महिला अतिशय व्यवस्थित आपला जो संस्कृती आहे त्याप्रमाणे. ताई तुमच्यासाठी एक गोष्ट सांगतो तुमच्या माहिती असेल कदाचित. जेव्हा प्रतिभा पाटील ताई राष्ट्रपती झाल्या तेव्हा अमेरिकेला गेल्या बराक ओबामांना भेटायला. तेव्हा बराक ओबामाने त्यांना शेक हँड करायला हात पुढे केला. आमच्या प्रतिभाताईंना त्यांनी हात पुढे करताना त्यांच्या डोक्यावरचा पदर जरासा खाली आला. त्यांनी तो पुढे गेलेला हात मागे घेतला पहिला आपला पदर सरळ केला आणि त्यांना नमस्कार केला. ही आमची संस्कृती आहे लक्षात घ्या. आणि ही संस्कृती आपल्या जपायच्या काय फॅशन करा पण संस्कृती सांभाळून करा. माझं स्पष्ट मत आहे फॅशन करायचं नाही असा विषय नाही बरोबर आहे. चला ते गाणं आले बघा. यांच्या हे बाजूचं कोणी याची गाणी म्हणताय मी आता मला बरीच गाणी येतात का हे ते म्हणतात येत पुढे. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी झाला त्या नटीनं मारली मिठी. त्या नटीनं मारली मिठी झाला त्या नटीनं मारली मिठी. आता हे गाणं कशावर आलं ते गाणं कुठले ते बघा. म्हणजे हे नंतर आलं म्हणजे चाली पण हल्ली फॅशन केलेली आहे गाण्यांची बघा. लगीन करून मल्हारी आला घेऊन ग बाळूला.
करून करून मल्हारला घेऊन ग बाणूला खंडोबाची जोडीला घाला खंडोबाची जोडीला खंडोबाची जोडीला घाला खंडोबाची जोडीला कटकट पूर्ण गाणी म्हणू शकतो पाया वाटत मला पण सांगायचं तात्पर्य ही फॅशन ही बुवा फॅशन नाही करायची चांगले देवाच्या गाण्यांना हे नको तिथे नाही आणि एक कायचं गाणं येत आता रडू नको हो बाळा हे बाळा पिसाळू नको बाळा मी भजन करते हा रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते त्यांनी मग काही सांगलेली लाली पावडर त्याच्यावर मी ह्याच गाणं मी स्वतः कसं बनवलंय का बघ म्हणजे त्या प्रकारच्या माझ्या बहिणींसाठी बहिणीच आहेत माझ्या सगळ्या काय होतं छत्रपती शिवाजी महाराज पुढे नंतर जरा आता या पुढा करतो नाही काय रडू नको हो बाळा मी पार्लरला जाते का खायचा औषध माझी औषध होती तेव्हाचा पाण्याला जाते आता पाण्या खायच्या बायका जातात सांगा मला सगळ्यांच्या घरात नळ आणि हे होता पाण्यात जाते कशात पाण्या आता जी आमची स्त्री आहे ती पुढे जाते बघा अरे रडू नको हो बाळा मी पार्लरला जाते मेकअप करून येते पार्लरला जाते मेकअप करून येते पार्लरला जाते मेकअप करून येते लक्षात घ्या आज आम्ही सुद्धा दिवसातून 7-7, 8-8 मोबाईलवर असतो आज आमचं आयुष्य कमी होत चाललंय पहिलं होतं 1 लाख वर्ष आयुष्य त्याच्यातलं 1 शून्य कमी झाला त्याच्या पुढे आले 10,000 वर्ष त्याच्यातलं 1 कमी झाला 1000 वर्ष त्याच्यातलं 1 कमी झालं 100 वर्ष आता त्या 100 मधला 1 कमी झाला तर आमचं आयुष्य किती राहील विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणून ही फॅशन एक लक्षात घ्या पैसा हवा आयुष्यामध्ये पण पैसा आणि कर्म कसं आहे की जगायला पैसा आणि मरायला कर्म तुम्हाला चांगली गाडी घोडा घेऊन फिरायचं तर पैसा कमवायला पाहिजे पण चांगलं जर मृत्यू यायचं असेल आपल्याला चांगलं मरण तर आपली कर्म चांगली असणं फार गरजेचं लक्षात घ्या त्यांच्यावर कमी करू शकतोय काय रे करू शकतो की नाही हा भरपूर येता म्हणता समजला म्हणता करणार नाही कारण मगाही सांगल्याने ही टोपी घातली म्हणून खायच्या बाटली जोडतो रे गंगाराम माका गंगाराम या नावाचं तुम्हाला माहिती आहे गंगाराम कोणाला म्हणायचे दादा कोणके राम राम गंगाराम पण दादा कोणके सारखा आजपर्यंत कुठला नट झाला नाही लक्षात घ्या समजलं तर माका गंगाराम म्हटलं तरी माका काय दुःख नाही मला प्राऊड फील केलं मी पण ही टोपी ही आमच्या वारकरी संप्रदायाचं एक प्रतीक आहे आणि ही भव्य शॉल ही आमच्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे तुझ्याकडे काय आहे घोंडे बांधली तशी काय असतो तू टोपी घालणारच नाही कधी माका माहित आहे मग टोपी घालतो तर मग काय लाखों की बातें करोड़ों की भूल लाखों की बातें करोड़ों की भूल हुआ का चोपड़ा बंद किया तो उसकी मुद्दली भूल आमचा नाही आमचा खैव बसव त्याच्या विषयावर लक्षात नाही मोठ्या मोठ्या बुवांका तुका माहित आहे मी
काय केलंय त्या मी तर न बघता बघायचं काय त्याच्यामध्ये. कारण देवावरती आपला विश्वास असला पाहिजे. लक्षात घ्या, तुम्हाला कोणी चॉकलेट दिलं तर तुम्ही काय म्हणता इंग्रजीमध्ये थँक्यू बोलता की नाही. पण तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर मला प्रामाणिकपणे मनातल्या मनात द्या की देवाने एवढा नरदेह तुम्हाला दिला, तुम्ही देवाला कधी थँक्यू बोललात का सांगा मला. नाही बोललात ना. मग उद्या सकाळी उठायचं आणि फ्रेश होऊन देवासमोर देवाला आधी थँक्यू म्हणा की देवा धन्यवाद, तू आमका कोरोनातून वाचवलंस, आमका बोनस लाईफ दिलंस, त्याच्याबद्दल तुझे धन्यवाद. हे जे आपण दुःखी, इथे सगळे माणसं दुःखी आहेत, ही बद्दल सगळी माणसं दुःखी आहेत. आहे की नाही सांगा मला. एक पण सुखी नाही. पण बऱ्याचचं दुःख जे आमच्यामध्ये हे आमका दुसऱ्याच्या सुखात आमका दुःख, दुसरं सुखी मग आमका दुःख. आमचं दुःख फक्त 20% आहे आणि ह्या दुसऱ्याचं सुख बघून आम्ही जे दुःखी होतो ना ते 80%. हे सोडा. आयुष्यात समाधानी व्हायला शिका. ज्या दिवशी तुम्हाला समाधान जे आहे त्याचे समाधान. दुसऱ्याने गाडी घेतली म्हणून माका गाडी होऊ काही गरज नाही. हो की नाही. मगाशी सांगतात तुम्ही नगरसेवक होणार, बोललास की नाही. आता ह्याच विभागात तिकडे गेलो दुसरीकडे, तिथे काय बोलणार, तिथे बोलणार रंजनाताई तुम्ही नगरसेवक होणार. म्हणून सांगितलं ही खुर्ची नाही, खरं बोलायची. ह्या खुर्चीवरून प्रामाणिक राहणं फार गरजेचं आहे. जो प्रामाणिक आहे तोच याचा अधिकार आहे. लक्षात घ्या. म्हणून तुमका मी सांगते. आणि मुळात काय मी माझी पहिल्या रुपाच्या अभंगापर्यंत मी जरा पण टाइमपास नाही केला. कारण मला काळजी आहे या पब्लिकची, माझी नाही. माका किती बक्षीस मिळतं आहे याची मला अजिबात काळजी नाही. मी कधी बक्षीस, कारण मी बोनसवर जगतच नाही. वरची कमाईवरती आपण कधी जगू नये. आपला जेवढा पगार आहे ना त्याच्यातच आपण संसार करायचा. आयुष्यात कधीच त्रास होणार नाही. बरोबर की नाही. तुमचं बक्षीस गावाकडे राहिल्यावर तुम्ही आपलं ह्या आता 20 वर्षाची मुलगी एक तरी ह्या सांगा मागा त्याच्यात. मला सांगितलं 20 वर्षाच्या मुलीबद्दल हाय का बघा. सगळ्या आमच्या माता भगिनी बसलेले आहेत. आधी बघा, आता पाठ आता नाही बोलायचा पुढा. समोर काय आहे ना ते बघून बोलायचं. समोर भाकरी आहे तर ती भाकरीच घ्यायची. ती भाकरीला आपण पुरणपोळी नाही समजायची. समजलं. चला. पण या फॅशन येतात बरीचशी गाणी आलेली आहेत. बुवा तुम्हाला ते ऐकवणार. बरोबर. मी तुम्हाला 5ची गाणी ऐकवतो. जुनं ते सोनं म्हणून म्हणतात ना. मगाशी काय सांगल्यानी आमच्या कोकणात म्हणतात कोण आत्महत्या करीत नाही. तुम्ही सांगायची गरजच आहे का. माहित सगळ्यांना. कारण कोकण म्हणजे कोकणामध्ये मी सांगतो ना की कसलीच कमी नाही. कोकणामध्ये म्हणजे आमच्या मराठ्यांच्या बाबतीत सांगतो तुम्हाला. आम्ही मराठी माणसं श्रेष्ठ का आहोत. कारण आमच्या मराठ्यांच्या आई वडील तुम्हाला कधीच माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत मी तरी कधी वृद्धाश्रमात बघितले नाही. एकदा आमच्या मराठी लोकांसाठी जोरदार टाळ्या म्हणतो. आणि ह्याचा अभिमान आम्हाला असायला पाहिजे बुवा. आपण ह्या गोष्टी आठवण करून द्यायची गरज नाही. तर तुमच्या मनाचं काय कोणते आत्महत्या करून होईल सांगतात ते. बाबा कोणीच नाही केलं मग मी जरा करून बघतो असं वाटतं तुम्हाला. काय सांगतात आता फॅशनवरून सांगितलं. कपडे म्हणतात गेली का मग ओटी भरूची कर म्हणतात. जीन्स घालून जातात. जीन्स मध्ये ओटी कोणी भरलेली आहे. वरती कुर्ता असतो ना बुवा. काळा येतच नाही ना मग काळाप्रमाणे चाललंच पाहिजे. लक्षात घ्या. पण कुर्ता असतो ना कुर्त्यामध्ये घेऊ शकतो. ओढणी असते ओढणीमध्ये ओटी घेऊ शकतो. तुम्ही बघलाच काय तुम्ही जीन्सच जातात. आणि हळदी कुंका तो तुमच्याकडे ठेव तुम्ही असतात घराकडे. हळदी कुंका आहे तुमचा कार्यक्रम आहे. खरंच विषय आहे ना एखादी आता पाच आता जो. पण या काही गोष्टीच्या खटकल्या तर सांगतोय बोला. बरोबर की नाही. आज रानावडे साहेब इथे बसलेले आहेत. त्यांच्या कार्य बघितलेत का तुम्ही. काय आपल्या जीवनाला बोलत जायचा असं नाही. म्हणजे जमिनीवर येऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. मी लक्षात घ्या. राजकारणामध्ये मी सांगतो एक असतो तो समाजकर्ता, एक असतो तो समाजकर्ता आणि एक असतो तो राज्यकर्ता. राजकारणामधला फरक एक असतो तो समाजकर्ता आणि एक असतो तो राज्यकर्ता. राज्यकर्ता जो असतो तो फक्त खुर्चीवर डोळे ठेवून असतो आणि
आणि जो समाज करत असतो तो या जनतेवर लक्ष ठेवून असतो. तसे आमचे रानवडे साहेब एकदा धोका काय, कारण माझी आई सांगायची जगात श्रीमंत कोण, ज्याच्याकडे लय पैसा तो श्रीमंत नाही, ज्याच्या दारात जास्त चप्पल आहे तो खरा श्रीमंत. आणि हे रानवडे साहेबांची श्रीमंती दिसते, लक्षात घ्यावं, सांगायची गरज नाही, बरोबर की नाही. हा चला, मोरू नव्हे तो शाहीचा काका आहे आणि कार्यदयांचे निस्वार्थी आणि पाक आहे, म्हणून तर विरोधकांना त्यांचा धाक आहे. आणि अनिल रानवडे साहेब या भाईंदर मीरा भाईंदर नाक आहे. शूरबेडर अनिल दादा लिडर, शूरबेडर अनिल दादा लिडर, कार्यकर्ता तो भरदार, कार्यकर्ता तो भरदार, तो हाय करा शोभाचा सरदार. वा ही सगळीकडे वेगवेगळ्या पट्टी म्हणतोय मी. माझी पट्टी तीच नाही, सफेद 2 आणि काळी 4 आणि हे नाही. ज्या पट्टी गाणं जमेल तिथे म्हणायचं. आता ह्या गाणं आम्ही म्हटलंय 5 मध्ये. आता पुढचा गाणं घेता. राज साहेबांचा पोफासे अनिल दादा आला नावासे, चर्चा झाली वाईदर नगरीत, एकच वादा आमचा नानील दादा, एकच वादा आमचा अनिल दादा. पुन्हा एकदा साहेब तुम्हाला मी लाख लाख शुभेच्छा देतो तुमच्या भावी आयुष्याच्या कारकिर्दीसाठी. साहेब तुम्ही असे उठून उभे राहू नका, मला ते बरं वाटत नाही. तुमच्या एका माणूस म्हणजे खरंच हक्काचा माणूस म्हणायला एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी व्हायला पाहिजे. नाव काय साहेबांच्या वतीने रवी रानवडे साहेब आणि सुनील शिंदे साहेब आणि अनिल रानवडे साहेब यांच्याकडून हे 501 रुपये सेपरेट मिळाले मंडळाच्या स्वीकारतात. त्यांनी परत एकदा ते गाणं म्हणायला सांगितलंय. मी बघायची काय बोललो तुम्हाला,
खोटं बोलायचं नाही. कारण लक्षात घ्या, वाम मार्गाने जी पैसा येतो घरात आणि चांगल्या मार्गाने फरक बघा. आता तुमचं मार्गशीर्ष चालू आहे, तुमच्यासाठी खास आठवणीसाठी सांगतोय मी. हे जे असतं ना पैसा, हा जो पैसा जो चांगल्या मार्गाने येतो तो पैसा म्हणजे लक्ष्मी. आणि जो वाम मार्गाने पैसा येतो ती म्हणजे अवदसा. ती घरात आली तर घरात तो वाट ठेवल्याच्या बाहेर जात नाही. कारण एकदा नारायण बसले होते, नारायण बसले होते, लक्ष्मी आली. आता ही अवदसा कोणतं ती लक्ष्मीची बहीण, दोघी पण तेवढ्याच सुंदर. पण लक्ष्मी आली आणि अवदस आली आणि नारायणाला विचारलं, नारायणांना की मला खरं खरं सांगा, आमच्या दोघींमध्ये सुंदर कोण? पैज लागली दोघींमध्ये. आता नारायण शेवटी नवऱ्याचा प्रश्न पडणार, मेवणीच चांगला बोललाय तर बायको राग येतो, बायको चांगला बोलतो मेवणी रुसतली. आता बायकोपेक्षा मेवणी उभारी आजच्या तारखेत. त्यांनी काय आयडिया केली, चला पण दोघी पण माझ्यावर बाहेर चला. सिंहासन बाहेर मांडलं पटांगणामध्ये आणि त्यांना सांगितलं दोघींनी पण माझ्या समोरून उलट चालत जायचं आणि तिथून परत उलट चालत जायचं. म्हणजे तेव्हाचा हा रॅम्प वॉक. रॅम्प वॉक असतो ना तुमच्याकडे, हा कळाला असताना, महिलांना कळाला असताना. तर तो रॅम्प वॉक करायला सांगितलं म्हणजे काय, तुम्ही एकदा फुटून सरळ जायचं आणि परत उलट येऊन यायचं. दोघींनी पण केलं. पहिली लक्ष्मी आली, पाच करून त्यांच्याकडे पुढे निघून गेले आणि परत रिटर्न आली. अवदसीने पण तेच केलं आणि दोघी जणी आल्या आणि नारायणाला विचारलं, सांगा आता म्हणतो आमच्या दोघीत कोण सुंदर? त्या नारायणाने काय उत्तर दिलं ते लक्षात घ्या. म्हणाले, लक्ष्मी तू येताना सुंदर दिसतेस आणि अवदसे तू जाताना सुंदर दिसतेस. हे खरं परमार्थ आहे. ह्या अध्यात्म आहे. माझे जो काय असे साधे सुधे आमचं कोण ओळखत नाही, बघा बघलाच नाही. मी तुमचा फोटो काढून दिलाय. हॅलो, दादांसाठी वन्स मोर आलेला आहे आणि खरोखर हक्क आहे त्यांचा. तर आम्ही बाऱ्या करतो. मगाशी तुला पण म्हणाले की एका ठिकाणी बारीवरती म्हणतो म्हणजे 8 ते 10 माणसं. करवकर साहेब होते. खरं करवकर साहेब बोलले मला, इथेच कुठेतरी बारी होती तुमच्या वाईंडरला. म्हणाले की 10 ते 15-20 माणसं होती. आता आमचा हा पण बोलगा बोलला की माणसं नाही, पण ही खरी श्रीमंती रानवडे साहेबांची आणि तुमचे ताई, तुमची रोशनीताई तुमची आहे आणि तुमच्या मिळून ही राजसाहेबांची म्हणजे म्हणतात विरासत आहे तुम्हाला दिलेली आहे राजसाहेबांनी. आणि 100% लक्षात घ्या. चला आता मी दादांसाठी परत ते गाणं म्हणूया, मूड बनवूया परत एकदा. राजसाहेबांचा तो खास अनिल दादा आला नावास, चर्चा झाली बाईंदर नगरीत. एकच वाडा आमचा अनिल दादा, एकच वाडा आमचा अनिल दादा. सांगितल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा इथे आम्ही आलो तेव्हा हे मुलांना केस सिंदर फिरत होते आपल्याकडे. पण मी तिथे राहून ती स्क्रीन बघत होतो आणि ती स्क्रीन वरती तुमचं सर्व कार्य केलेलं आहे ते त्याच्यात दाखवत होते. तेव्हा ते माझ्या लक्षात आलं की तुम्ही किती या जनतेसाठी काम करता. म्हणजे डाऊन टू अर्थ राहून हीच खरी आमची कमाई आहे. लक्षात घ्या दादा. तर हे काय असतं की एकदा पद मिळालं की ते परत 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 मिळत राहिलंच पाहिजे. त्याच्यासाठी ही कमाई करावी लागते. बरोबर की नाही दादा? हा, पैसे वाटून ते परत येत नाही. मी मगाशी काय सांगितलं, अवदसा आणि लक्ष्मी हा फरक आहे. लक्षात घ्या दादा. तुम्ही 100% म्हणजे मला काय माहिती, आय डोंट नो, पण मला असे घेऊन असे वाटतं की 100% तुम्ही जर आता निवडणुकीला उभे राहिलात तर 100% तुम्ही निवडून येणार. आणि मी असं बोललो म्हणून मला पुढच्या वर्षी बाहेरला बोलवायचं नाही. कारण माझं स्पष्ट मत आहे, मी जे आहे ते माझं खरं बोलतो. बरोबर की नाही? तुम्ही मला बोलवत म्हणून नाही बोलवत आहे.
बोलत. आता मी गेल्या 2022 मध्ये इथे वारी केली होती. त्याच्यामध्ये तुम्हाला कधी मी फोन केला होता का मला वारी देता का बुवा? नाही केला. तो वरचा आहे ना, तो आपल्याला जे पाय दिलेत ना, पाय, हे पायच आपल्याला चांगल्याने वाईटाकडे नेत असतात. लक्षात घ्या. तुमचं चांगलं होणार तर तुम्ही चांगल्या ठिकाणी जाणार, आणि तुमच्या आयुष्यात वाईट घडणार आहे तर तुम्ही वाईटाकडे जाणार. आता हे पाय म्हणजे काय? ह्या धरतीचा राजा कोण आहे? तर शंकर. धरतीचा राजा हा शंकर आहे. या कणाकणामध्ये शंकराची पिंड आहे. लक्षात घ्या. आपण ज्या पृथ्वीवर चालतो त्या कणाकणामध्ये शंकराची पिंड आहे. हे ध्यानात ठेवूनच आपण चालायला पाहिजे. मी मंदिरात जेव्हा जाता, मंदिरात तेव्हा पहिलं बाहेर काय काढता? चप्पल काढता की नाही? आणि मग चप्पल काढून मग मंदिरात एंट्री करता. म्हणजे पहिले तुम्ही जमिनीवर येता आणि मग देवाकडे जाता भेट करायला. म्हणजे देव काय सांगतो? बाबा रे, उडा नको लय वरती, पहिलं जमिनीवर ये आणि मग माझ्या दर्शनाला ये. आणि दर्शनाला गेलो की आपण मान वाकवतो. तो गाभारा जो आहे मंदिराचे आमचे गाभारे, ते गाभारे हाईटला कमी केले असते. का माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही वाकून जावत म्हणून. ताटमानेने नाही जायचं. ताटमाने गेला तो आपटला पोहा. तुमका सांगते, या भजना माध्यमातून मी तुम्हाला काय वाईट बोलेल ते सोडून द्या, आणि जे चांगलं सांगतोय ते घराकडे घेऊन जा. आणि पुढच्या बारेत आणि जिकडे इकडे जा, तुम्हाला उदंड आयुष्य लावा ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि तुमच्या बाहेर तर कंटिन्यू आहेतच. मी फार कमी भजन करतो, खरं गोष्ट आहे. पण सोनार केवळ एक व्यवहार केलं, जास्त नाही भजन, किरकोळ भजन करायची, पण चांगलं असं पब्लिक असेल तर काय बाबा. मी सकाळपर्यंत बोलेन त्यांच्याबरोबर. सकाळपर्यंत माझं संपणारच नाही अध्यात्म, आणि तुम्हाला उठायला पण देणार नाही. बघा काय सांगता? आता केलं तर हे घरात जातले. अरे हे बसले शून्य आहेत, त्यांच्याकडे बघ ना. त्यांचे चेहरे बघून कळतं काय? इथे आता एकाने तरी बोलला का कोणतरी पेटाव म्हणून? एक तरी व्यक्ती कोण बोलले का सांगा मला तुमच्यापैकी? बरोबर की नाही? तुम्हाला चांगलं ऐकण्यासाठी आलेला आहे, आणि चांगलं कानावर पडायचं तर हरिनामच गाणं गरजेचं आहे. चला पुढे जाऊया. फॅशनचं सांगितलं नाही मगाशी. फॅशन बद्दल मी तुम्हाला सर्व जेवढी जनता जनार्दन ते थांबलेले आहे त्या सगळ्यांना सांगेन, जर तुम्ही खरोखर हिंदू धर्मीय असाल, एक मिनिट, तर आपल्या मुलांना किंवा मुलीला कमरेच्या खाली फाटलेले कपडे घालायला देऊ नका. त्याचं आध्यात्मिक कारण असं आहे, जो मुलगा किंवा जी मुलगी कमरेच्या खाली फाटलेले कपडे घालते किंवा तो घालतो मुलगा, तो शेवटला दरिद्री होतो. त्याला आयुष्यात दारिद्र्य भोगावं लागतं. आणि हा खूप म्हणजे म्हणतात ना डेंजर विषय आहे. आपल्या मुलांना तुम्हाला दरिद्री करायचं का पुढे? नाही. त्याचं कारण असं आहे, एक म्हातारी होती, आजी खूप गरीब होती, आणि तिला गणपती बसवायचा होतो. कोकणात होते आमच्या, आणि गणपती बसवताना पैसे नव्हते, नैवेद्य बनव. तर तिने एक चटणीचा गोळा बनवला. घरात एक नारळ आणला, चटणी वाटली, आणि बाप्पाला बोलली, बाप्पा रे, हा चटणीचा गोळा तुला ठेवते, माझ्याकडे बाकी काय देऊसारखा नाही. हा तर तो मान्य करून मी गणपती बाप्पाला आली दया आली. ती पुढचं गणपती येतो, ही एकदम पैशान मोठी झाली, खूप पैसे येले तिच्याकडे, काहीतरी जमीन विकली गेली, काहीतरी पैसे येले. पुढच्या वर्षी परत बाप्पा येले. शेवटी ती मालवणी बाई आमची. आपणच आहेत त्याच्यामध्ये, आपल्याला स्वतःला पण बघा. तिने काय विचार केला की गेल्या वर्षी मी चटणीचं गोळं ठेवलं, तर ह्या वर्षी माका आणि काहीतरी घेऊन गावताला पुढे, म्हणून तिने परत तो चटणीचा गोळा ठेवला आणि बाप्पाला कारण घातलं. बाप्पाने माझ्याकडे काय नाही बोलली. चटणीचा गोळा ठेवला, पुढच्या गणपतीपर्यंत होती तशी परत जाग्यावर होती. हेच कारण सांगतो की तुमच्याकडे पैसे आहेत, तर तुम्ही मुलांना फाटके कपडे घालायला देत असाल तर तो देवाचा अपमान आहे. त्या देव देतो त्या प्रवृत्तीचा अपमान आहे, लक्षात घ्या. म्हणून आपल्या मुलांना फाटके कपडे घालायला देऊ नका. आणि हल्ली ती फॅशन दिलेली आहे, गोवा सांगतले 32ची कमर येते पोरगे आमचे 36ची बँक घेऊन फिरतो. या सगळ्या पाश्चात्य लोकांच्या आहेत, लक्षात घ्या. ही आमची संस्कृती नाही. पुढे जाऊया. आता आपण हे बसलोय कोणामुळे? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आमच्या दाराची तुळस आणि मंदिराचे कळस शाबूत राहिले नसते. काशी की कला जाती थी, मथुरा में जन्नत होती थी, अगर एक सुरमाना होता तो हम सबकी टिंब टिंब होती थी. त्याच्या घ्या. तर राजासाठी गाणं व्हायलाच पाहिजे, बरोबर की नाही? त्याच्यासाठी नाही तर काय. या गाणं बुवा यांनी
सीडीवर ऐकलेलं नसतं, कदाचित तुम्ही नाही ऐकलं असतं. जिजामातेच्या उदरी शिवा शिवनेरीवर पेटला दिवा, स्वराज्यासाठी लढला शिवाजी महाराज. राधा महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवबाचा अवतार, शिवबाचा अवतार. वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार, वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार, वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार. लक्षात घ्या, या गाण्यातून तुम्हाला मी काय सूचना देतोय. क्षत्रिय कुलाला कौशल या जनाधीश्वर मनस्वी माते समान मानणारा श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की आपसूक आपल्या तोंडातून जय येतं. त्या राजाचं मंदिर नाही दिसणार तुम्हाला कुठे, पण त्याने प्रत्येक मराठ्यांच्या हृदयावर राज्य केलं, हृदयात त्याचं मंदिर आपण बनवलेलं लक्षात घ्या. आणि हीच खरी आता वेळ हा ह्या सांगायचा माझा या गाण्यातून मराठ्याने आता जागा होणं गरजेचं आहे त्या भगव्यासाठी. लक्षात दिला म्हणून मी नानावडे साहेबांना म्हणतो की तुम्ही आलो खरोखर उभे राहता का. हा इथून आपली माणसं मराठी माणसं जायलाच हवी. छत्रपती शिवाजी महाराजांनी अट्टा पकडला. आवाज बंद झालेला. हॅलो हॅलो 1 2 3 4 हॅलो झाला बरोबर होतं होतं आपोआप. छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय चाललेला काय माहितीये का, या महाराष्ट्राने या देशाला भरपूर दिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे धडे परदेशात शिकवले जातात. आज मराठी मीडियम बंद होत चाललेले आहेत, याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आपली भाषा संपली तर आम्ही संपलो. लक्षात घ्या. धर्म मराठी बुवानी सांगितलं, धर्म बुवा देव देश आणि धर्म हे भजनातून सांगणं गरजेचं आहे आम्हाला. पहिला देव मग तो देश, आणि देश टिकवायचा असेल तर आपला धर्म टिकवणं फार गरजेचं आहे. काय कार्यक्रम हे आहे काय म्हणजे काय सत्ता वगैरे करायचा
तर हिंदू धर्माप्रमाणे बघायला सांगतात मुली जगायला पाहिजेत, मुली जगायला पाहिजेत. मान्य आहे तुमचे, बरोबर आहे, तुम्ही तो विषय चांगला मांडला. द्विगुण हत्या नाही व्हायला पाहिजे. पण आमच्याकडे आता काय झाला, पहिले आता आमच्या आजीच्या टायमात माझ्या आजीचे 8 भावंड होते. 8 बाबांचे पण आमच्या 7, आम्ही झाला 4. आता आमच्याकडे 2. कारण सरकारने नियम काढला हमको हमारे तो. जर मराठ्यांचं राज्य नाही आलं ना तर हम दो हमारा याद. त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही थांबला तर हम दो हमारा तळपाट. संपा तुम्ही आणि जावा, आपल्या देशोधडीत लागा. म्हणून हिंदू धर्म सांगतो एका नवरा बायकोला, एका उभयताला, एका दाम्पत्याला कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 7 मुलं असायला हवी. सगळे असतात की नाही, पण हे खरं आहे, लक्षात घ्या. कारण आता अल्पसंख्याक बहुसंख्याक का झाले, त्यांच्याकडे किती मुलं आहेत, ते जर आपल्या मुलांचं पालन पोषण करू शकतात तर आम्ही का नाही करू शकत. कारण देणारा तो देव आहे, ज्याने चोच दिली ना, चोच तो दाणा पण देतो. हा विचार देवावर असला पाहिजे, लक्षात घ्या. तर तुम्हाला काळजी करायची, चिंता नाही करायची. कारण पर्वताने आपली जागा सोडू नये, समुद्राने आपली मर्यादा ओलांडू नये, आणि राजाच्या मुलीने कधी भीक मागू नये. त्यांच्या परमेश्वराच्या मर्जीशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. मग आपण काळजी कशाला करायला पाहिजे, बाबा 2 झाले तर काय करू, मग कॉन्व्हेंट मध्ये शिकवू काय मराठी शिकवू. अरे येऊ दे ना त्यांना, आमचा धर्म पण वाचला पाहिजे ना. संभाजी महाराजांनी धर्म टिकवण्यासाठी आपलं देहदान केलं. दान इन द सेन्स आपलं देह वाया घालवलं. आम्ही फक्त त्यांचं नाव घेतो फक्त, पण त्यांचे अनुकरण आपण करत नाही. आज तुम्ही बघा, जे धर्म कन्वर्ट होतात, मुलं माणसं कन्वर्ट होतात, दुसऱ्या धर्मात जातात, ती जाणारीच बहुतांश हिंदू माणसं आहेत. बरोबर की तुम्ही सांगा, ह्याचं कारण काय. आम्ही कमी पडतो कुठेतरी. आणि गेलेल्या माणसांना जे हिंदू धर्म बदलून पुढच्या धर्मात गेले, त्यांना परत घ्यायची सोय आमच्या धर्मात नाही. ती आमच्या धर्मात व्हायला हवी, तरच आमची ही संख्या वाढतली बुवा. नाही तर पुढच्याची डबल बारी नाही. डीजे बजाव असा समजला काय, समजली कल्ला काय कल्ला कर्जातला खाली तुमचा. बाकी बुवांका मी काय बोललोय, वाईट साईड काय बोललोय ना. कारण हा मंडळाशी म्हणाल आमचं आध्यात्मिक देवाणघेवाण आहे, ते पण आता बरंचसं सांगणार आहे. पण जसं महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राने देशाला दिले, तसे आमचे बाबासाहेब आंबेडकर पण दिले. त्या घटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होत होते. कारण आज महिला तुम्ही ज्या सुरक्षित आहात ना, ते बाबासाहेब आंबेडकरांची आमच्यावर मेहरबानी आहे. त्या संविधानामध्ये तुमच्यासाठी स्पेशल त्यांनी एक प्लॉट टाकलेला आहे. त्याला ह्या बऱ्याच नेत्यांनी विरोध केला होता, पण ते त्याच्यावर ठाम राहिले नाही, हे पाहिजेच म्हणून. आणि त्यांची त्या टायमाला त्याच्या 33 डिग्र्या होत्या. बरोबर आहे, वेळ झाला ना माझा संपायचं. तर त्यांच्या 33 डिग्र्या होत्या. आज आमच्या मुलांना विचारलं नाही बाबा तुझा डिग्री घेऊची तर काय, तर काय नाही बाबा, परत कोरोना येलो ना मग ऑनलाईन परीक्षा, मग पास होत आले. ही आमच्या आजची पिढी आहे. म्हणून मुलांना जे आपण दाखवतो तेच मुलांना कळतं. आई श्रेष्ठ आहे आणि स्थानाला पण महत्व आहे. आज मी इथे बसलोय म्हणून तुम्ही मला ओळखताय. मगाशी मी खाली फिरत होतो, एक आमचे मित्र आले, त्यांनी मला फोन दिला, सांगितलं जरा बुवा आमचा यांच्यावर फोटो काढा. आणि मग त्यांना कळालं मी वर इल्यावर किती बुवा असं. कारण स्थानाला महत्व आहे. रस्त्यात साप भेटला तर आम्ही त्याला दांड्याने मारतो, तो जर साप आपल्या पिंडीवर भेटला तर तूच पाचतो त्याला. आज माझ्या ताईंनी तुम्ही टिकली लावले डोक्याला, किती रुपयाची ती, 50 पैसे, 1 रुपये. हा पायाची चप्पल किती रुपयाची, कमीत कमी 200. हा मग ती 200 रुपयाची चप्पल तुम्ही टिकली बदला करून डोक्यात ठेवू शकता का. म्हणजे स्थानाला महत्व आहे. त्या टिकली पैसे कमी असले तरी त्या टिकलीचं स्थान आहे त्याला जास्त महत्व आहे, लक्षात घ्या. म्हणून आपण आपल्या आता तुमचं मंगळसूत्र आहे, मंगळसूत्र तुमच्यासाठी खास सांगतो, हे मंगळसूत्र एक डवलीचं करा. मुलीला जेव्हा लग्न करून पाठवता माहेरवासी, माहेरचं जे मंगळसूत्र असतं ते 1 डवले आणि 2 मणी
असंच बनवा, कारण त्याला जास्त किंमत आहे अध्यात्मामध्ये. कारण एक डवली म्हणजे पार्वती आणि 2 डवल्या म्हणजे पार्वती आणि माळसावर. म्हणजे दुसरी डवली कोण? तुमची सवत. सवत लक्षात घ्या. पण मुलीला जाताना मात्र एक डवलीच मंगळसूत्र घालून पाठवा. कोणाचं असेल माझ्यावर मुलीचं लग्न मेला तुला आता सांगायला ठेवतोय, पण मी पण तिला एकच डवलीचं बोललो, फॅशन नो फॅशन. आपल्या परमार्थामध्ये फॅशन नाही, बाकी तुला काय पाहिजे ते कर, नो प्रॉब्लेम. चला बाबासाहेबांसाठी एक गाणं घेऊया. का घेतलं लेकरू हातात झाडणं, डोईवर शेणाची फांदी, कमलानं लत्ता खायला जवळचा पदीची हो आई मोठी. माझ्या भीमान माझ्या बापाने माझ्या भीमान भीमान मान सोन्यानं भरली मोठी. माझ्या भीमान भीमान मान सोन्यानं भरली मोठी. माझ्या भीमान भीमान मान सोन्यानं भरली मोठी. माझ्या रमाचं नांदण भीमाचा संसारी जसं टिपूर चांदण. मन कसं भरलं फुलून भरलं, मन कसं भरलं फुलून भरलं, पतूर आलं आग. मन कसं भरलं फुलून भरलं, पतूर आलं आग. ये बाई प्यारीच्या एकदा जोरदार आहे साहेबांसाठी. कारण हे डीजेचं गाणं नाही आहे, हे आमच्या रमाईच्या गाण्यावर तुम्ही नाचला. ही खरी आमची ऍक्च्युअली त्याची पॉवर आहे. आता बघा ओके, आता बघा 6 डिसेंबर पण समोर आलेला आहे. सर्वांना 6 डिसेंबरच्या सर्वांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा आजकाल देतो. कारण आमचा मान आणि सन्मान हेच लोक आहेत. आमचं आम्ही काही नाही लक्षात घ्या. चला हॅलो धन्यवाद. तुमच्या
करत नाही पाहिजे. परत काय लय फिरायला काळी पाच सगळे ताईंनी सांगितलं मला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल गाणी म्हटल्याबद्दल धन्यवाद. तुमच्यासाठी एक ताई गाणं बघा म्हणतो आणि अगदी तुमच्या कुंकवाच्या धन्याच्या हिशोबाने म्हणतो बघा तुम्ही. माझ्या भीमाच्या नावात माझ्या भीमाच्या नावात कुंकू लावील रमान. माझ्या भीमाच्या नावात कुंकू लावील रमान. कुंकू लावील रमान. कुंकू लावील रमान. कुंकू लावील रमान. घेऊया. कारण कसं आहे की बुवांना पण वेळ झालेली आहे. हा बुवांना वेळ द्यायला पाहिजे. कारण की आम्ही सकाळपर्यंत बोललो ना तुम्हाला म्हणू शकतो, पण आता बुवांचं पण तुम्हाला बघा, बुवा माझ्यापेक्षा चांगलं तुझं प्रबोधन आणि मनोरंजन करणार आहे. म्हणून मी मगाशी बुवांनी सांगितलं माता आणि माती. माता आणि माती याच्यामध्ये काय फक्त वेलांटी आहे, लक्षात घ्या. हे एका वेलांटीचा फेरा. ते एक वेलांटी म्हणजे आपलं आयुष्य आहे. ते आपण सगळ्यांनी आनंदात जगूया. स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंतू नका. स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंतू नका. तुमचं कधीच तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. पण आमच्याकडे कोकणात कसं आहे, कोकणामुळं लिंबू मला मारिला ग, लिंबू मला मारिला, आठवलं म्हणून लिंबू मला मारिला ग, लिंबू मला मारिला, थोड्या देवळाच्याने भारला, लिंबू मला मारिला, लिंबू मला मारिला ग, लिंबू मला मारिला. त्याला धारा होत्या तीन, टोपल्या टाचण्याचं बाजून, गेला दारात टाकून, तेव्हा गेलं माझं ध्यान, तेव्हा गेलं माझं. अरे विचारा त्या हरीला कणसे जण त्या पारीला, अरे विचारा त्या हरीला कणसे जण त्या पारीला.
जेव्हा नारायणाने देवांसाठी श्रीफळ बनवलं, लक्षात घ्या महत्वाचा मुद्दा आहे, कोकणातील लोक असाल तर खूप महत्वाचा आहे. देवाने देवांसाठी नारळ श्रीफळ बनवलं, तसं राक्षसाने येऊन विचारलं, अरे बाबा त्यांच्या तुमच्यासाठी नारळ आमच्यासाठी काही नाही काय? तेव्हा त्यांच्यासाठी बनवतो लिंबू. राक्षसांसाठी राक्षसांनी बनवलं लिंबू. आणि म्हणून करणी प्रकार जेव्हा केला जातो, करणी प्रकार बघा कधी तुम्हाला नारळ दिसणार नाही, करणी प्रकार तुम्हाला लिंबूच भेटणार. कारण दानवांना खुश करण्यासाठी लिंबू, त्याच्यात पण धारा असतात, 1 धार 2 धार 3 धार 21 धारापर्यंत त्या लिंबूच्या धारा असतात. आणि जेवढ्या धारा तेवढा तो लिंबू पॉवरफुल, आणि त्या लिंबूची किंमत पण तेवढी. तो लिंबू तुम्हाला 1000, 50,000, लाख रुपयाने मिळतो. लक्षात घ्या, हे या कोकणातला. पण म्हणून मी सांगितलं, कोणाचं वाईट चिंतू नका. आपली कर्म चांगली असतील तर तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. म्हणून आपली कर्म चांगली ठेवा आणि पुढे जरा. आणि सगळ्यात महत्वाची, आपल्या आई वडिलांना कधी दुखवू नका. जो आई वडिलांना दुखवतो, आई वडिलांमुळे ज्यांच्यामुळे आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू येतात, ज्यांच्यामुळे, ज्यांच्यासाठी नाही बोललो, कारण मुलांसाठी प्रत्येक आई वडिलांच्या डोळ्यात दुःख येतं, पण ज्यांच्यामुळे आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू येतात तो मुलगा कधीच सुखी होत नाही. लक्षात, किती देवदेव करा, खायच्या देव तुमचं उभं नाही करणार. कारण गणपतीने सांगितलेलं आहे, मातृदेव भव पितृदेव भव. आम्ही कोण नाही. लक्षात घ्या. तेव्हा आई वडिलांना दुखवू नका आणि आई वडिलांची सेवा करा. जो मुलगा म्हाताऱ्या आई वडिलांची लाळ पडते जेव्हा कोणाकडून 2 साईडने, ती ही ओंजळी पुढे करून जो मुलगा किंवा मुलगी ती ओंजळीमध्ये ती लाळ घेतो ना, त्या मुलाला किंवा मुलीला आयुष्यात कोणाकडे हात पसरावा लागत नाही. आणि ही खरी दैवत, 2 जिवंत दैवत देवाने आपल्या घरात सोडलेले. तुम्ही देवाकडे गेलं तर देव सांगतो, अरे मेल्या ज्याने तुला माझं दर्शन घडवलं त्याला तू विसरला, तर मी तुझा कसा होऊ. म्हणून आई वडिलांची सेवा करा. त्या आईसाठी, ज्यांच्या आता आई हयात नाही आहे, त्या आईसाठी एक गाणं म्हणतो, माझी पण आई नाही आहे म्हणून स्पेशली. चला. शरणाच्या टप्प्यावरती धन्य तू गमावे, सर्व संपुनी फक्त राहते आई तुझे जनाते, आई तुझे जनाते. चुकलं तुझं बाळ आई, आई ग, चुकलं तुझं बाळ आई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ये ना माझे आई 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 ग. घेतो नऊ माझाचा गोळा रोग मोठी वाढविला. बघा, 9 महिने आई आपल्याला पोटात वागवते आणि जन्म झाला की आई आपल्याला दूध पाजते, बरोबर की नाही. त्याच्या दुधाचा एक थेंब, आईच्या शरीरामध्ये दुधाचा एक थेंब बनायला आपल्याला आपल्या रक्ताच्या त्या आईला 4 थेंब आटवावे लागतात, तेव्हा तो एक दुधाचा थेंब बनतो. आणि आपण मुळात दूध पिऊन नाही आईचं रक्त पिऊन, आईचं रक्त पिऊन आपण मोठे होतो. लक्षात घ्या, त्या आईच्या दृष्टीमध्ये पण एवढी ताकद आहे की कासवाची पिल्लं त्या आईच्या डोळ्यात डोळे घातले की त्यांचं पोट भरतं. त्या आई पुढे जाऊन आईची आहुती सांगतो तुम्हाला. विंचू बघा, विंचू, ती विंचविन जी आहे, तिने जर मुलांना जन्म दिला की ती मुलं त्या आईलाच मारून खातात. स्वतःचा देह ती आपल्या मुलांना पोट भरण्यासाठी समर्पित करते. ही आमची आई. म्हणून ठेच लागली की आपण म्हणतो आई ग, कारण पोटामध्ये त्या आईने आपल्या लाथा खोता खाल्लेले असतात, तिला माहित असतं आपल्या पोराला काय झालं. तसाच बाप पण आमचा श्रेष्ठ आहे. तुम्ही रस्त्याने चाललाय आणि एखादी भरधाव गाडी अंगावर आली तर तुम्ही काय म्हणतात, बाप रे,
कारण छोट्या छोट्या गोष्टीसाठी आई आणि मोठ्या संकटांसाठी आपला बाप आपल्यासाठी पाठीवर असतो. इथं आपल्या आई वडिलांसाठी काय वाजतो. नऊ मासाचा गोळा गोग मोठी वागविला, हाताचा पाळणा तो नेत्रांचा दिवा केला. आता आम्ही गजर घेतो आणि मग बुवांना काळाचा गजर आणि मग बुवांना आपण पार घेऊया. बुवा काय झाला तुम्ही म्हणत असाल वेळ झाला, त्याचं कारण तुम्ही रुपाच्या अभंगापर्यंत जास्त वेळ घेतला, नाही तर बरोबर होणार होतं. पण असो, सगळंच सरळ होत नाही, लक्षात घ्या. कधी लक्षात घ्या, आपला दृष्टिकोन बघायचा चांगला असायला पाहिजे, तर सगळंच चांगलं दिसतं. तुम्ही दृष्टी बदलली की चांगल्याला वाईट पटकन करता येतात, म्हणून दृष्टिकोन कधी चांगला ठेवा. चला हॅलो, कंटाळात की काय बोलता तेवढ्याच गावात माझी पिसा घातलेले होतात ते असू दे, काय नाही. कारण मी स्वतः जाऊन आनंदाने झोपणार घरी, कारण मी स्वतः आनंद उपभोगला भजनाचा, तरच तुम्हाला आनंद मिळणार. लक्षात घ्या, मला खूप आनंद झाला तुम्ही एवढा वेळ माझ्यासाठी बसला. तुमच्यासाठी एकदा धन्यवाद तुम्हाला सर्व पब्लिकसाठी. हा शेवटचा गजर आहे, तुम्ही ऐका. बुवांसाठी पण तुम्ही असणारच आहात, प्रश्नच नाही. कारण ही भाईकर नगरी आणि रानवडे साहेब आणि ताई बसलेले आहेत, त्यामुळे काय टेन्शन नाही. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे. थोडा ऐकू द्या. Yeah.
समोर पिझ्झा कॉर्नरवाले त्या साहेबांचं 200 रुपयाचं पेमेंट आहे मला याद्वारे स्वीकारायचं. विजय बुवा फॅन आमच्या गुरुजीचे फॅन किसन जाधव साहेब यांच्याकडून 101 रुपयाचं पेमेंट आले. राजा कौशी Thank you.